अजिबात नाही. हरे हरे कृष्ण कृष्ण माताजी. सर्वांना. हा, हरे कृष्ण. सर्वांना हरे कृष्ण. आपण 15वा अध्याय बघणार आहोत हा आज. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. ओके. तर काल बघितला गुणत्रय विभाग योग. आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणून घेऊया, मग आपण अध्याय बघूया. हा, आणि हे ज्ञान योगातले अध्याय आहेत आपले. हं, एकच मिनिट. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण आपल्या इस्कॉन मँगलोरच्या राधा गोविंदांना प्रणाम करूया हा. आणि आपले प्रभुपाद स्वामी ज्यांनी ह्या आपल्यासाठी गीता लिहिली त्यांना प्रणाम करूया. पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम सुरू केला त्यांना प्रणाम करते. आमची मराठीची पूर्ण टीम आणि आमच्या पूजा माताजी ह्यांना प्रणाम करते. आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांनाही प्रणाम करते हा. आणि तुम्ही सगळे वेळेत वेळ काढून येता, तुम्हालाही प्रणाम. हा, तर आपण आपला आता आजचा अध्याय बघायला सुरू करूया. तर काल बघितला गुणत्रय विभाग योग. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं ना की कसं आपण ह्या आता कुठले 3 गुण कुठले शिकलो सांगा मला काल आपण. सत्व रज तमोगुण. हा, मग आपण बघितलं ना की ह्या 3 गुणांनी आपण कसे आपण म्हणजे इथले जे म्हणून कोण येतं ते सगळेजण ह्या 3 गुणांनी बांधलेलं असतं. आपल्याला दिसत नाही पण आपण कसं त्यांच्या प्रभावाखाली असतो आणि बांधलेलं असतं. मग कृष्णाने सांगितलं की स्वभाव कसा असतो त्या त्या गुणाखाली काय काय कृती करतात आणि मृत्यू झाल्यावर कुठले पुढे जातात. आणि मग कृष्णाने हेही सांगितलं की तुम्ही गुणांच्या पलीकडे कसं जायचं, अनन्य भक्ती हवी आपल्यामध्ये. ओके. हा, ते बघितलं काल. आता आजचा जो अध्याय आहे ना माताजी घ्या पुढची स्लाइड. पुरुषोत्तम योग. आपण तुम्हाला बरेच जणांना कदाचित येत असेल हा अध्याय पठण करायला. प्रत्येक जण कधी ना कधीतरी 15व्या अध्यायाच्या आपण येतोच म्हणजे आयुष्यात आपण ऐकतोच तो. तर आहे ना यामध्ये कृष्ण आपल्याला स्वतःच्या म्हणजे ह्या भौतिक जग आणि त्याचं जग ह्याविषयी थोडी माहिती सांगतोय. मग ह्या भौतिक जगातून आपल्याला हे जायचं असेल म्हणजे भगवंतांच्या धामाकडे जायचं असेल तर काय हवं आपल्याकडे, कुठले शस्त्र हवी आपल्या हातात ते.
मग त्याच्यानंतर कृष्ण कसा आपला स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोहोंचाही पालन करता आहे ते बघितलंय. आणि मग वेदांत सूत्रांचं सार काय आहे तेही सांगितलेलं आहे. हा आणि इथे हे जे स्थलांतर म्हणून लिहिलंय ना, ह्यामध्ये कसं कृष्णाने सांगितलंय की आत्मा जेव्हा पुढच्या शरीरात जात असतो तेव्हा इथलं स्थूल शरीर नेत नाही तो, पण मन, बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर तो पुढे घेऊन जात असतो आपल्या बरोबर. मग त्याचा कसा परिणाम होतो ते बघूया. हा तर असा हा आजचा अध्याय आहे, आपण बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके. हरे कृष्ण. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलम् अधः प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले, असं एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आणि शाखा खाली आहे आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. हरे कृष्णा. श्री कृष्ण. तर आता ना या अध्यायाचं नाव आधी पुरुषोत्तम योग आहे. तर पुरुषोत्तम म्हणजे काय, तर पुरुषांमध्ये उत्तम. हा मग भगवंत हे स्वतः म्हणजे फक्त कृष्णच हे पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. हा मग त्याचा अर्थ काय, तर सगळ्या पुरुष अर्थ ह्यांच्यामध्ये आपण शिकू च्युत आणि अच्युत ह्या सगळ्यांचेच पालन करता कृष्ण आहेत. त्यामुळे सगळ्यांमध्ये उत्तम पुरुषोत्तम कृष्ण आहेत. किंवा कारण विस्तार होतात कृष्णांचे, त्या विस्तारांमधून हळूहळू विस्तार होत होत महाविष्णू किंवा कारणोदक्षाई विष्णू, त्यांचा गर्भोदक्षाई विष्णू आणि परत त्यांच्यातून क्षीरोदक्षाई विष्णू असे विस्तार होतात. ह्याही सगळ्या पुरुष अवतारांमध्ये उत्तम कोण आहेत, कृष्ण आहेत. म्हणून ते कृष्ण हे पुरुषोत्तम आहेत. हा तर आता त्यामुळे हा आपण आता आजचा अध्याय हे करूया. तर कृष्ण काय म्हणतात इथे, की असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत. पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. हा म्हणजे या वृक्षाला जाणणं म्हणजे वेदांना जाणणं आहे. मग भगवंतानी या अध्यायामध्ये ना त्यांच्या धामाविषयी थोडी माहिती दिली. आता आपण कृष्णांची भक्ती तर करतो आहे, त्यामुळे त्यांच्या धामाविषयी आणि थोडी आपली म्हणजे तुलनात्मक आहे की तुम्ही तुमच्या धामात म्हणजे तुमच्या या भौतिक जगात कसं बाहेर पडायचं आणि कृष्णांच्या धामाकडे आपण कसे जाऊ शकतो. हा मग हे जे तुम्ही इथे असं का म्हणतायत, हा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे. मग आता तुम्ही सांगा असं आपल्याला कुठे दिसतं भौतिक पाण्या वृक्ष. नाही, हा मग हे झालं बरोबर आहे. हे पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतात बघा आपल्याला. हा तसं आहे, पाण्यात येते तुम्ही एखाद्या झाडाचं प्रतिबिंब बघाल की नाही तलावाच्या काठच्या वगैरे, तर त्याचं हे वरच दिसणार तुम्हाला मूळ, आणि खाली खोल हे दिसतं त्याचा वरचा म्हणजे शेंडा दिसतो. तर मग हे जे वटवृक्षाची उपमा दिली आहे कृष्णाने या भौतिक जगाला ना, एका वटवृक्षाची उपमा दिली आहे. पण तो वटवृक्ष खरा कुठं आहे, तर खरा आहे कृष्णांच्या आध्यात्मिक लोकांमध्ये. आणि आपल्या भौतिक जगामध्ये त्या वटवृक्षाची फक्त हे पडली आहे, प्रतिबिंब पडलेलं आहे. हा मग हे आता समजा तुम्ही एखादा एक मुलगा आहे, तो नदी किनारी असा जात आहे. हा मग त्याला नदी किनारी हे दिसलं, एक आंब्याचं झाड दिसलं. म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये ना त्याला एक आंब्याचं झाड दिसलं, त्याला आंबे लागले, त्याला वाटलं की आपण आंबे खावे, म्हणून तो काय करायला गेला. आता आंबे खावे वाटले म्हणून त्याने काय केलं, तर ह्याच्यात उडी मारली पाण्यात. मग काय चित्र प्रतिबिंब हल्लं, हातात काहीच नाही आला, हा फक्त ओला झाला. परत काठावर आला, थोडं पाणी परत थोडा वेळ जाईल तर स्थिर झालं. परत ह्याला त्या वटवृक्ष म्हणजे आंब्याच्या झाडाचं प्रतिबिंबाला आंबे लागलेले होते ते दिसलं. परत हा पाण्यात गेला, हाताला कायच लागलं नाही, पण आंबे तर खायचे होते.
मग आला काठावर आणि तेवढ्याच शेजारून ना तो बघतो एक माणूस ह्याच्याकडे बघत होता जो रस्त्याने जात होता. मग हा त्याला म्हणतो, खाली आंब्याचं झाड आहे ना, ह्याचे आंबे मला पाहिजेत, तुम्ही मला देणार का?" तर ते म्हणाले, "थांब, मी तुला आंबे देतो काढून." आणि तो माणूस जे काठावर आंब्याचं झाड होतं त्यावर चढला, त्याने आंबे काढले आणि ह्या मुलाला खायला दिले. "खा," म्हणाले, "तू आंबे आवडीने." तर आता हे जे प्रतिबिंब आहे ना आपलं भौतिक जगात, हे वटवृक्षाची उपमा दिली आहे, हे प्रतिबिंब आहे. आणि ह्याचं ओरिजिनल झाड कुठं आहे? तर ते आध्यात्मिक लोकात आहे. तो मुलगा म्हणजे कोण आहोत? आपण आहोत, जो प्रतिबिंबामध्येच अडकलेला आहे. आणि तो जो माणूस आला आणि त्याला आंबे काढून दिले, ज्याला माहित होतं की हे झाड पाण्यात नाहीये, खरं कुठं आहे? काठावर आहे, आपल्याला कसे आंबे काढायला हवे, ते होते गुरु. गुरूंच्या जेव्हा आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्ञानाच्या मार्गावर चालतो, तेव्हा आपण या वटवृक्षाकडच्या म्हणजे ओरिजिनल आध्यात्मिक लोकांकडे आपला प्रवास सुरू होतो. कसं आहे ना, आपल्या तिथं जे आहे त्याचं प्रतिबिंब इकडे आहे. पण इकडे कसं आहे, त्याला सत्व, रज, तम गुण, इंद्रिय विषय ह्यामुळे आहे ना ते थोडंसं दूषित झालंय. शुद्ध स्वरूपात कुठं आहे? तर भगवंतांच्या धामात आहे. म्हणजे आता बघा कसं आहे, आता तुम्ही आध्यात्मिक लोकांमध्ये पूर्णपणे कृष्णांच्या वर डिपेंड असणं, म्हणजे तुम्ही पूर्णपणे कृष्णांवर अवलंबून असता, हे चांगलं मानलं गेलंय. पण तेच तुम्ही भौतिक जगात कुणावर अवलंबून असणं तितकंसं चांगलं मानलं जात नाही. स्वावलंबनावर भर दिला जातो. किंवा आता इथे बघा, प्रत्येक जण आता भौतिक जगात नको, आधी आध्यात्मिक जगात प्रत्येक जण एकमेकाची सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो, भक्त हा एकमेकांची. इथे तसं नाही, त्याच्यापेक्षा मला कसं जास्त मिळेल ह्याच्यामध्ये जास्त रस असतो. तर त्यामुळे जरी हे प्रतिबिंब असलं तरी हे दूषित आहे. हा ओरिजिनल जसंच्या तसं भगवंतांच्या धामामध्ये. ओके. मग आता आपल्याला ह्यामध्ये जे ओरिजिनल आहे ते बघायसाठी जसं त्या मुलाला ते माणूस भेटला तसं आपल्याला गुरु भेटावे लागतात. त्यांच्या दृष्टीतून बघितलं तर आपल्याला कळतं. नाही तर आपल्याला भौतिक ह्याच ह्याच्यात गोडी आहे आपल्याला. तर त्याची गोडी आपल्याला कळलेलीच नाहीये. ती जेव्हा गुरु येतात तेव्हा आपल्याला कळतं की खरं आपलं ध्येय आपलं तिकडचं आहे, हे नाहीये. हम्म. हे आपलं कायमचं ठिकाण नाहीये. आपण जायचंय ते आध्यात्मिक जगामध्ये जायचंय. ते गुरु आल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि आपण ह्या प्रतिबिंबामध्ये नुसतं अडकलेलो असतो. बरं, आता हे इथपर्यंत झालं. मग आता हे प्रतिबिंब आहे ह्याची जराशी माहिती घेऊया जास्त. हे कुठे बरं पडलंय? आ म्हणजे कसली नदी आहे ज्यामध्ये हे प्रतिबिंब पडलंय? तर ही आहे, तिथे लिहिलंय बघा, डिझायर म्हणून. इच्छांची नदी आहे. आपल्या वासना म्हणजे अमर्याद इच्छा. हे झालं की ते झालं की ते झालं की ते असं. मग ह्या इच्छांच्या नदीमध्ये ह्या वटवृक्षाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. माताजी जरा पुढची स्लाइड घ्या, बघूया. हा त्याच्या हे म्हणजे हा हा ही नाही, हा ही. तर ही इच्छांच्या, ते बघा तिकडे पलीकडे कोण आहेत? कृष्णांचं शाश्वत धाम आहे, राधा गोविंद आहेत की नाही. आणि मधी आहे इच्छांची नदी. ओके. आणि मग इकडं आहोत आपण. मग आता आपल्या कसं आहे माहित आहे, हे जे झाड आहे ह्याचं ऊर्ध्वमूलम अधोशाखा आहे. मग आपलं मूळ जर का तुम्ही शोधत गेलात तर आपलं मूळ कुठं आहे? आपण ब्रह्मापासून निर्माण झालोय. त्यामुळे ह्या झाडाच्या सगळ्यात वरती कोण आहे? ब्रह्मलोक आहे. तिथं ह्या झाडाची मुळं आहेत. आणि मग हळूहळू हळू खालच्या बाजूला ह्याच्या खोड आणि शाखा असा हा विस्तार आहे. ओके. मग ह्या जी मुळं आहेत ना, ह्या मुळांना पालन पोषण कशातनं मिळतं? तर सत्व, रज आणि तम ह्या तीन गुणांमुळे ह्या मुळांचं हे पडत, म्हणजे ह्या मुळांना भरपूर पोषण मिळतं आणि ते असे फोफावतात. हा. मग आणि तिथे मूळ आहे ब्रह्मलोकामध्ये. मग ना ह्या झाडाच्या जे पानं आहेत त्या पानांना इथे कृष्ण पण म्हणतात, वैदिक मंत्र आहेत.
मग हे कसले वैदिक मंत्र? तर एक कर्मकांड नावाचा विभाग येतो वेदांमध्ये. तर त्याच्यामध्ये ना तुम्ही हे करा ते करा, मग तुम्हाला उच्च लोकांची प्राप्ती होईल. म्हणजे स्वर्ग लोकाच्या वरचे सगळे स्वर्गलोक, तपलोक, महरलोक, जनलोक असे ते लोक आहेत ना, मला त्याचा क्रम नाही आठवत आहे. तर हे म्हणजे स्वर्गलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत हे जे वरचे ग्रह आहेत ना, तिथे तुम्हाला जन्म मिळेल असं ते कर्मकांडांमध्ये सांगितलंय. पण हे जरी केलं तुम्ही, तरी तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकूनच पडता ना. आपण मागे बघितलेलं की तुमची पुण्य क्षीण झालीत की गोळा करायला परत पृथ्वीवर यावं लागतं. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती नाहीये. हा, त्यामुळे ही वैदिक ह्याचे जे पानं आहेत, हे वैदिक मंत्र आहेत जे आपल्याला कर्मांमध्ये जोडूनच ठेवतात. ओके. मग ह्याच्या ज्या हे आहेत ना, फांद्या, हं, ह्या ज्या डहाळ्या खूप खूप पसरल्या आहेत बघा, हे इंद्रिय विषय आहेत. ओके. मग झालं. तर मग त्यामुळे आपल्या सत्व, रज आणि तम ह्या गुणांमधली आपली कर्म, पुन्हा आपले इंद्रियांविषयीचे म्हणजे सगळे इंद्रिय विषय म्हणजे फांद्या आहेत, त्यामुळे त्या खूप फोफावलेल्या आहेत. ते जेवढे पूर्ण करायचे आपण प्रयत्न करतो, तेवढा हा वाढतच जातोय, वाढतच जातोय. आणि असा वटवृक्ष आहे की ज्याचा आदी, मध्य आणि अंत कुणाला माहीतच नाही, कळणारच नाही कुणाला, असा हा वटवृक्ष आहे. त्यामुळे मग आता तुम्ही बघाल ना, तर त्यामुळे ब्रह्मलोकाच्या मुळाच्या इकडे ब्रह्मलोक आहे. मग त्याच्याच जवळ बघा, तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये दिसतील की स्वर्गलोक आणि उच्च लोक आहेत ते जरा त्याच्या जवळ आहे. हा, आणि मग तुम्ही आणि जरा असं खाली म्हणजे ब्रह्मलोकापासून खाली 10 फांद्यांवरून आणि 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 खाली जाल की नाही, खाली 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 न्या, तुम्ही झूम करा आणि खाली चला त्या ऐरावतापासून खाली. तर मग पशु योनी आहेत, वनांमध्ये राहणारे लोक आहेत, म्हणजे खालचे 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 लोक सुरू होत जातात. हा, असं आहे. त्यामुळे मुळाच्या जवळ जरासे उच्चतर लोक, आणि जसं तुम्ही त्या फांद्यांकडे आणि आणि खाली खाली टोकांकडे फांद्यांच्या जाल, तसं तसं खालचे 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 हे ग्रह सुरू होतात. हा, तर अशा प्रकारचा हा वटवृक्ष आहे. आला लक्षात? पशुयोनी वगैरे आहेत बघा, वाघ वगैरे अगदी टोकाला दिसतात. तर हे तुम्हाला आलं ना, हा असा हा, आणि ह्याचा आदी मध्य अंत कुणाला माहित नाहीये. माणूस फक्त काय करत असतो, त्याच्या कर्मांप्रमाणे ह्या फांदीवरून त्या फांदीवर असं त्याला जन्म मिळत असतात, आणि तो जात असतो, कधी ह्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, असा हा या वटवृक्षामध्ये अडकलेलाच आहे. पण त्या इच्छांच्या नदीच्या पलीकडे आपल्याला दिसतंय काय सांगा? भगवंतांचं धाम. आणि ह्या प्रतिबिंबातून सुटून आपल्याला जर का तिकडे जायचंय, तर आपण कसं जायचंय? ते आता कृष्ण काय सांगतायत बघूया. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. यांच्या टहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची मुळे खाली पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माची बांधली गेली आहे. हरे कृष्ण. हा, हे आपण बघितलं. हा, पुढे पुढे जावा माताजी, हे आताच सांगितलं मी तुम्हाला. तर आहे म्हणजे साधारण इथं आहे ना, पुढचा श्लोक बघूया. इथं त्यांनी सांगितलं की कुठला असा शस्त्र आहे की ज्यामुळे आपण ह्याच्या पलीकडे जाऊ शकतो. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. हा, तर आपल्याला ना
कृष्ण काय सांगतायत की तुम्ही हा असा नाही आहे की मी चढून चढून जातो ह्या वृक्षाच्या वगैरे. ते अशक्य आहे. ह्याचा आधी अंत काही कळू शकत नाही असा पसरलेला आहे हा. आता तो ब्रह्मलोकापासून खालीपर्यंत पसरलाय म्हणजे कसा असेल बघा. हा, मग आपल्याला कृष्ण काय सांगतात की तुमच्याकडे दोन गोष्टी पाहिजेत ह्या वृक्षाला छेदण्यासाठी. हा, अनासक्ती हवी तुमच्याकडे आणि दुसरं असतं ज्ञान. ओके, तर पहिलं अनासक्ती. हे जे भौतिक जग आहे ना ह्याच्यामधून आपण डिटॅच व्हायला शिकायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ते वैराग्य असायला हवं. काल आपण सत्वगुण शिकलो त्याच्यामध्ये पण होतं बघा की सत्वगुणातली माणसं ऑलरेडी सत्वगुणातच असतात, चांगली असतात, पण ती इथे बांधली कशाने जातात तर ज्ञान आणि सुखाने बांधली जातात. मग जेव्हा शुद्ध सत्वगुणात आपण असतो तर आपण नित्य कृष्णाचे दास आहोत हे ओळखत असतो. त्यामुळे ह्याही गोष्टींशी आपण बांधलेले नसतो. तर तसं अनासक्ती हे आणि ज्ञान ही ती दोन शस्त्र आहेत जी आपल्याकडे असली ना की आपण कृष्णांच्या धामाकडे प्रवास सुरू करतो. आणि हे इकडचं आहे ना ह्या म्हणजे ह्या जगातून आपण पलीकडे तिकडे जाऊ शकतो. आणि ज्ञान म्हणाल तर ते मिळवायसाठी तुम्हाला गुरूंकडे जावं लागतं. गुरु आपल्याला ती दृष्टी देतात. थांबा हा, आता बघूया. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. ते ते त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. हरे कृष्णा. आहे कृष्णांच्या धामाची कृष्णाने माहिती दिली आहे की आता आपलं धाम झालं आणि आपल्याला कळलं की ज्ञान आणि अनासक्ती हे दोन शस्त्र आहेत ज्यामुळे आपण हा वटवृक्ष पार करू शकतो. ही इच्छांची नदी. हा, इच्छांची नदी जोपर्यंत तुमच्या इच्छा राहणार त्या तोपर्यंत हा भरपूर हे होत राहणार. मग आता कृष्णांचं धाम कसं आहे ते बघूया. तर ते हे आपण आधी पण बघितलेलं आहे बघा 10व्या अध्यायात वगैरे की कृष्णांच्या धामाला आपल्याला कोणाचा प्रकाश असतो सूर्य आणि चंद्र ह्यांचा. हा, पण कृष्णांचं धाम कसं आहे ते स्वयंप्रकाशित आहे. हा, तिथे सूर्यचंद्राची गरज नाही आणि एकदा जो तिकडे पोचतो ना तो ह्या धामामध्ये परत येत नसतो. हा, हा घ्या माताजी पुढची स्लाइड. श्री कृष्णा. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानि कर्षति. हरे कृष्णा. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्णा. आता कृष्ण आपल्याला काय सांगतायत तर आपलं अस्तित्व कसं त्यांच्याशी जोडलं गेलंय बघा. तर आपण आहोत ना हे कृष्णांचे सनातन अंश आहे. म्हणजे सनातन म्हणजे कसे इटर्नल. असं नाहीये की आपण सनातनच्या विरुद्ध काय होणार हो माताजी. म्हणजे तात्पुरतं. सनातन म्हणजे कसं काल होतं आजही आहे उद्याही असणार असं. आणि तात्पुरते नाही होत आपण कृष्ण म्हणजे आपण जे आहोत तुम्ही आता हा त्यांनीच सांगितलंय की आपण कृष्णांचे सनातन अंश आहोत. हा, कायमचे त्यांच्या म्हणजे जसे ते सच्चित आनंद आहे तसे आपण पण सच्चित आनंदच आहोत आपला आत्मा. हा, मग खरं कसं आहे ना आता तुम्ही मला सांगा की हे जेव्हा आपण असं काही म्हणू शकत नाही खरं की आपण कृष्णांशी एकरूप होऊ शकतो किंवा कृष्णांमध्ये विलीन होऊ शकतो असं नाहीये. हा, आहोत आपण त्यांचे सनातन अंश. एकरूप होणं म्हणजे काय तर कृष्ण सच्चित आनंद शाश्वत ज्ञानमय आनंदमय. तसाच आपला आत्मा पण ते हे घेऊ तो भाव घेतो आणि आहे त्या आत्मा तसाच आहे शाश्वत ज्ञानमय आनंदमय. पण म्हणून असं नाही की आपण कृष्णांमध्ये जाऊन हे होणार काय
कृष्णांमध्ये जाऊन विलीन होत नाही आपण, तर आपलं अस्तित्व सेपरेटच राहतं. फक्त असतं काय, तुम्ही एक लक्षात ठेवा की आपण अणू आहोत आणि कृष्ण विभू आहे. म्हणजे आपलं अस्तित्व खूप सूक्ष्म आहे. कृष्ण विभू म्हणजे पूर्ण ऐश्वर्यामध्ये आहेत. हा, तर आपण आहोत मात्र आपण त्यांचाच अंश. हा, आणि मग आपल्याला त्यामुळे कसं आहे ना, आता त्यांचा अंश असल्यामुळे आत्म्याला ना त्यांची ओढ आहे. दुसऱ्या अध्यायापासून आपण शिकतोय, जरा आत्म्याचा आवाज ऐका. आपण शरीराकडे खूप लक्ष देतो, तो पिंजऱ्यातला पोपट आठवतोय ना, त्याला तुम्ही पिंजराच बघताय, पिंजऱ्यालाच साफ करताय, आतला पोपटाने मान टाकायची वेळ आली अक्षरशः. किंवा जीवनाचा शरीराचा रथ आठवा मनुष्याच्या. किंवा आता तुम्ही एखादा मासा आणाल आणि तुम्ही मासाला खूप छान काचेच्या किंवा वेगळ्या कसल्या तरी खूप छान पेटीत ठेवलं आणि एसी वगैरे मध्ये ठेवलं त्या माशाला आणून, पण त्यामध्ये पाणीच नाही होत आहे तुम्ही त्या पेटीमध्ये, तर बिचारा मासा तडफडूनच मरेल ना. तो पाण्याशिवाय राहू नाही शकत. तसा आपला आत्मा आहे, त्याला ना आतून ओढ असते की कधीतरी मी कृष्णांकडे जाईन. ती ओढ का आहे, तर जसं मासा हा पाण्यातला आहे, त्याला पाणी हवं, तर जसं तसं ना आत्मा हा कृष्णांचा आहे. ते लगा की बद्ध जगातील जीव हे माझा सनातन अंश आहे. आपण ओरिजिनली तिथून आलोय, त्यामुळे आपल्याला ना तिकडची ओढ असते. जसं आता हे बघा, एक ना झाड असतं, ते झाड कुठून येतं, सगळं मातीतून येतं वरती. त्यामुळे त्याची फळं फुलं पानं असं जेव्हा गळून पडतं तेव्हा खाली मातीत पडतं बघा, ते जिथनं आलंय तिकडेची ओढ असते. किंवा आग असते, आग, आगीतून अशा फुणग्या उडतात, अशा मोठी आग पेटवतो जेव्हा होळी वगैरे, ते काही क्षणासाठी ती स्फुल्लिंग वर जातात. तर अग्नी हे सूर्याचं प्रतीक आहे, सूर्य आकाशात असतो, त्यामुळे ते तिकडे ओढ घेत असतात उष्णतेकडे. तसं आपल्याला पण कृष्णांची ओढ असते, लक्षात ठेवा हा. त्यामुळे आपला आत्मा नेहमी तिकडे ओढ घेत असतो आणि त्याचा खरा आनंद हा कृष्णांशी जोडला गेल्यामुळे असतो. हा, पण आता इथे काय झालंय, बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहे. म्हणजे त्याला हे जगच असं आहे, भौतिक जग. इथे संघर्ष आहे जगण्याचा. आणि तुम्हाला आठवतंय ना की म्हणजे तुम्ही जर का आता मी तुम्हाला कोणाला विचारलं की कोण म्हणू शकतं की माझ्या जीवनामध्ये संघर्ष नाहीये, पूर्ण कम्फर्टेबल आहे माझं लाईफ, बरं म्हणजे कसं म्हणू शकणार? कारण इथे बनवणाराच काय म्हणतोय की बद्ध जीवनामुळे मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष सुरू आहे. आणि जेव्हा आपण वैराग्य, प्रभुपाद स्वामींनी खूप छान सांगितलेलं आहे, जेव्हा आपण म्हणतो ना की पूर्ण ज्ञानात स्थित न होता, मनात वैराग्य नसताना जर का तुम्ही वनांमध्ये वगैरे जायचा विचार करत असाल, हे सगळं कर्तव्याचं सोडून, तर प्रभुपाद स्वामी म्हणतात कुठं म्हणजे तुम्ही म्हणजे जरी गेलात तरी तुमची 5 इंद्रिय म्हणजे हे आहेत, अ, 5 बायका बरोबर घेऊन चाललाय आणि मन म्हणजे तर महाराणी आहे असं समजा. असे 6 जणांना बरोबर घेऊन जात आहे, त्यामुळे त्या टोकाचं वैराग्य असल्याशिवाय तुम्ही जाऊन उपयोग नसतो. तसं इथे पण आहे, हे इंद्रिय आणि मनांशी सतत आपला संघर्ष सुरूच असतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. हो कृष्णा, ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातील दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि अ, दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे कसं आहे, ही समजून घ्या, हा हा श्लोक कृष्ण काय सांगतायत इथे, आपला आत्मा जेव्हा पुढे जातो ना, तेव्हा हे स्थूल शरीर नेत नाही, पण मन बुद्धी अहंकार हे जे सूक्ष्म शरीर आहे ना, हे तो पुढे घेऊन जात असतो. म्हणजे आता घेऊन जातो म्हणजे कसा, बघा, तुम्ही एक चाफ्याचं वगैरे मोठेच वृक्ष असतात बघा, त्याच्या खालून जेव्हा आपण पुढे जात असतो रस्त्यात, त्या रस्त्याच्या शेजारून पुढे, तेव्हा चाफ्याचा वृक्ष तर मागे सोडतो, हा असे पुढे जातो त्याला क्रॉस करून, तरी पण आपल्याला त्याचे सुगंध येत राहतो. मग ठराविक अंतर चालेपर्यंत त्याचा छानसा वास, सुगंध आपल्याला येतो आणि मग तोही मागे पडतो.
तसं आहे ना, आपल्याला कसं असतं, तुमच्या ह्या शरीराच्या मन, बुद्धी आणि अहंकार ह्यामध्ये, तुमच्या ह्या शरीरामध्ये सातत्याने जे तुम्ही विचार करता, जे भावना ठरवता, हा आता त्याच पुढचं शरीर तुमचं साधारण त्याच प्रकारे बनत असतं. आणि आत्मा जेव्हा पुढे जातो, हा पुढच्या त्या शरीरात जातो, तेव्हा ह्या शरीरातले तुमच्या मनातले मन, बुद्धी आणि अहंकार, त्यामुळे ह्या ज्यामध्ये विचार तुम्ही जे सातत्याने केले, जे तुमचं वागणं होतं, हा, ते सूक्ष्म शरीर आत्म्याबरोबर पुढे जातो आणि त्याचा तिथे प्रभाव पडत असतो. हा, म्हणजे ह्या शरीरामध्ये हे असतो बघा, तुम्ही कुत्रा असतो, कुत्रा. तो कसा असतो, सतत बघा, मी ह्या 1 किलोमीटर वगैरे असं अंतर माझी हद्द आहे, त्याने ठरवून घेतलेलं असतं. आणि मी इथे कुणाला येऊ देणार नाही, असं माझं माझं त्याची इंद्रिय वास घ्यायची क्षमता पण जास्त असते. मग तो असं ठरवलेलं असतं त्याने, की मग त्यामुळे मन, बुद्धी, अहंकार ह्या सगळ्यामध्ये हाच विचार असतो. मग त्याचं जेव्हा पुढच्या शरीर, आत्मा ज्या पुढच्या शरीरात जाणार, तेव्हा त्याच्या ह्या भावना तो सूक्ष्म शरीर बरोबर घेऊन जाणार. हा, मग त्याच्या मनातले, डोक्यातले, हे बुद्धीमधले हे जे विचार होते, की आणि तो ओळख काय म्हणत होता, त्याची सूक्ष्म वास घ्यायची क्षमता, त्यामुळे मी इथे कोणाला यायला देणार नाही, माझी हद्द आहे, आणि आला की भुंकायला सुरू करणं. त्यामुळे आत्मा तेव्हा त्याचा जो पुढच्या ज्या शरीरात जाणार, तेव्हा त्याच्या ह्या विचारांचं, म्हणजे ह्या सूक्ष्म शरीराचा नक्की तिथे प्रभाव असतो. हे बरोबर त्याच्या हे विचार गेलेले असतात. हा, ओके माताजी. हा, घ्या माताजी पुढचं. इथं दाखवलंय बघा ते. हा, वाचा माताजी, की पहा हरे तोपर्यंत कृष्ण. मी. अशा प्रकारे जी दुसरी स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित केलेले कान, नेत्र, जिव्हा, नाक, स्पर्श इत्यादी विविध प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो विशिष्ट प्रकारच्या इंद्रियविषयी समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्णा. हा, म्हणजे इथे तेच सांगितलंय त्यांनी, तुम्ही ह्या जन्मामध्ये तुमची इंद्रिय वगैरे ज्या प्रकारची हे केलेली आहे डेव्हलप, म्हणजे हे सगळं, हा, त्याचा प्रभाव तुमच्या सूक्ष्म शरीरावर असतो. आणि ते तुमचं जे पुढचं शरीरात आत्मा जाणार, तिकडे त्याचा नक्की प्रभाव दिसतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तुम्ही तुमच्या इंद्रियांना, तुमच्या मनाला जे काय खाद्य इकडे देणार, दाखवणार त्याची. हा, आता हे बघा तुम्ही, वाचा माताजी. हरे कृष्णा. जीव आपल्या देहाचा त्याग करतो, तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपयोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्यांना ज्ञान चक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्णा. हा, मग आता जे आपण बघितलं ना, की तो सूक्ष्म शरीर घेऊन जाऊ शकतो, आणि त्याच्या मागच्या शरीरातल्या गुणांचे प्रभाव आता ह्या शरीरात त्यामुळे राहतात. आत्म्याबरोबर सूक्ष्म शरीर आल्यामुळे स्थूल शरीर तर मागे राहिलं. हे आता हे सगळं आहे ना, कृष्ण काय म्हणतायत, की हे म्हणजे मनुष्य देहाचा किंवा जीव देहाचा त्याग कसा करतो, आणि मग त्याच्या ह्या गुणांच्या प्रभावाखाली तो कोणत्या प्रकारचं देहाचा उपभोग घेतो वगैरे, हे आता आपण हे जो बघितला हा श्लोक, हे नॉर्मल लोक नाही जाणू शकतो. तर ना, ज्यांना ज्ञान चक्षु आहेत, तो हे सगळे बघू शकतो. म्हणजे आता हे बघा, तुम्ही गाडी चालवताय आणि गाडी वाटेत बंद पडली, मग तुम्ही थोडंसं बोनेट उघडून ट्राय केलं ह्याच्यात काय झालाय प्रॉब्लेम बघायचा, पण फारसं काही कळत नाहीये. मग जेव्हा गाडी मेकॅनिकल कडे नेता, मेकॅनिकलला तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगता, आणि बोनेट उघडल्याच त्याला लगेच अंदाज येतो की गाडीचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय. का तर त्याला त्याच्या वर्किंग मेकॅनिझम मधलं ज्ञान आहे. हा, तसंच एखादे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्याने ज्ञान मिळवलंय, तो हे सगळं त्याच्या ज्ञानचक्षुनी पाहू शकतो, समजू शकतो. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात.
परंतु ज्यांचे मन अविकसित आहे व ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, हे प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. हरे कृष्ण. अखिल जगताचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तेच आता हे की नाही ज्ञानी लोक जी असतात ते हे पाहू शकतात. इथे चैतन्य महाप्रभू दाखवलेत आणि त्यांचा शिष्य परिवार हा दाखवलाय. आणि त्यामुळे आहे ना, आपल्याला सगळंच आपल्याला एकट्याला जमणार नाही. असं कुणालाच नाही. शेवटी गुरुविण कोण दाखवील वाट. तर त्यासाठी तुम्हाला गुरूंकडे जावं लागतं, मार्गदर्शन घ्यावं लागतं, शास्त्र उघडावी लागतील, ते गुरूंकडून समजून घ्यावी लागतील. भागवतम, गीता ह्यामध्ये ह्या विषयी आणि आणि ज्ञान दिलेलं आहे, ते गहिराईने तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे बघा, प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे स्पष्टपणे पाहू शकतात. पण ज्यांचे मन अविकसित आहे, आत्मसाक्षात्कार नाही झाला, ते हे जाणू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ज्ञानचक्षु हवे. आणि आता कृष्ण ना, हे झालं ज्ञानाविषयी की गुरूंकडून घ्यायला हवं तुम्हाला. आणि हीच ज्ञानचक्षु ना तुम्हाला ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणजे वैराग्य, अलिप्तता आणि ज्ञान हीच ती दोन शस्त्र आहेत जी तुम्हाला ही इच्छांची नदी पार करू शकतात. हा मग हे झालं. आता कृष्ण काय सांगतायत की कृष्ण कसं आपल्या भौतिक शरीराची, हे जे वरचं शरीर आहे ह्याची काळजी घेतात आणि आपल्या सूक्ष्म शरीराची पण काळजी घेतात. बघूया. आता कृष्ण काय म्हणतायत, सूर्य आणि चंद्राचं तेज माझ्यापासून उत्सर्जित होतं. तर सूर्याचं तेज किती महत्वाचं आहे बघा. त्यामुळेच वनस्पती अन्न तयार करतात. मग आपल्याला अन्नावर आपण अवलंबून आहोत. पुन्हा चंद्राचं म्हणजे सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर काही नाही. पावसाचं चक्र कसं चालणार बघा. त्यामुळे तोच मुळात कृष्ण देत आहेत. मग आपल्या ह्या सूक्ष्म शरीराचं पोषण होतं, सॉरी स्थूल शरीराचं. आणि चंद्राचं तेज, चंद्राचा प्रकाश आहे ना, हा वनस्पतींना म्हणजे त्याच वनस्पतींचं चंद्रप्रकाश ना पोषण करत असतो, त्यांच्यामध्ये औषधी गुण घालत असतो. पुन्हा प्रत्येकाला एक वेगळी चव असते बघा. प्रत्येक भाजीला तिची वेगळी चव असते ना, ती चंद्राच्या प्रकाशामुळे येत असते. तर इथे कृष्णाने काय सांगितलंय, चंद्राचे आणि अग्नीचे तेज सुद्धा माझ्यापासूनच उत्सर्जित होत असते. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड बघूया आपण. आणि म्हणजे कसे आपल्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीरांची कृष्ण काळजी घेतात. श्री कृष्ण. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींचा जीवरसांचा पुरवठा करतो. हरे कृष्ण. मग आता इथे कृष्ण काय सांगतायत बघा, की कृष्ण प्रत्येक, तुम्ही बघितलंय का, आता तुम्हाला कोणीतरी एक कलिंगड दिलं आणि सांगितलं आकाशात टाक म्हणून. मग ते काय खाली येऊन धबाकन जमिनीवर पडून फुटेलच ना. आणि कलिंगड कोणाच्या डोक्यात नाही पडलं तर बरं. पण इथे बघा केवढे जड जड असे ग्रहगोल एकसारखे अवकाशात भ्रमण करतायत त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये. कधीही कुणी कणभर सुद्धा स्वतःची कक्षा बदललेली नाहीये. नाहीये की नाही. तर कृष्ण काय सांगतायत इथं, की मी प्रत्येक ग्रहलोकात स्वतः प्रवेश करून त्यांना धारण केलेलं आहे कृष्णाने. आणि त्या कृष्णांच्या शक्तीमुळे ते त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये स्थिर राहिलेले आहेत. आणि चंद्र होऊन वनस्पतींना जीवनरसाचा पुरवठा करतो. म्हणजे आपली ही पृथ्वी सुद्धा स्थिर आहेत. हे सूर्य चंद्र हे त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये स्थिर आहेत. हे कुणामुळे स्थिर आहेत, कृष्णांमुळे स्थिर आहेत. ओके. आणि आताच मी सांगितलं ते वनस्पतींना जीवनरसाचा पुरवठा कोण करतं, चंद्राच्या प्रकाशातनं होतो. पण चंद्राला कोण करतं तो पुरवठा, कृष्ण करतं. म्हणजे आपल्या जीवनात ह्या ज्या छान छान वेगवेगळ्या चवी वगैरे आहेत. त्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. सर्व प्राणीमात्राच्या देहामधील जठराग्नी मी आहे. 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे बघा. इथे कृष्णाने काय दाखवलंय बघा,
सर्व प्राणीमात्रांमधील जठराग्नी मी आहे. हे लक्षात ठेवा हा तुम्ही. त्यामुळे उदरी वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, आठवा त्यात. त्यात काय सांगितलंय? उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा तर का यज्ञ कर्म म्हणतायत बघा ते. तर हा जो आपलं अन्न आपण खातो, मग तो कोण पचवतो? जठराग्नीच तर पचवतो. आणि आयुर्वेदात सांगतात ना, तुम्हाला भूक लागत वगैरे नसेल तर तुमचा अग्नी मंद आहे म्हणून, किंवा आता पावसाळ्याच्या दिवसात म्हणतात ना, अग्नी मंद झाला असेल तर तो जठराग्नी. तर तो जठराग्नी कोण आहे? कृष्ण आहे. त्यामुळे म्हणतात की उदरभरण, पोट भरणं समजू नकोस, तर ते यज्ञ कर्म समज. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही विष्णूंना आहुती देताय अशी व्यवस्थित द्या. हा का? तर ते अन्न कोण पचवताय? कृष्ण. म्हणजे जठराग्नीच्या रूपात स्वतः आपलं अन्न पचवतात. त्यामुळे आतला आपला अहंकार पण जातो बघा, की आपण हे मी म्हणतो, तर खातोय अन्न, ते पचवतायत सुद्धा स्वतः कृष्णच. म्हणजे किती आपल्यासाठी काय काय करतात. म्हणजे किती आईसारखे आहेत बघा, की त्यांना वाटतं की आपण त्यांच्याकडे यावं. ते किती सातत्याने सांगतायत की हे भौतिक लोक हे कायमच्या निवासस्थानाची जागा नव्हे. तुम्ही आपल्या ओरिजिनल ह्याच्याकडे या. म्हणजे त्यामुळेच आत्म्याला कसं असतं, लहान मुलाला बघा, त्याच्या आईकडेच सगळ्यात जास्त ओढ वाटते आणि आनंदी राहतं, हा हसत खेळत वगैरे. तसं आत्म्याला त्यामुळे कधीतरी ओढ असते की आपण आपल्या कृष्णाकडे परत जाऊ. ते काय काय करतात बघा आपल्यासाठी. हा आता जठराग्नी आहेत, अन्न पचवतात. कुठलं? 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण आणि अपान वायूशी संयोग साधतो. 4 प्रकारचं म्हणजे जे चावून खातो, चोकून खातो, गिळतो आणि पितो. अशा 4 प्रकारचं जे अन्न आहे ना, ते पचवतात. ओके, हे झाली आपल्या ह्या स्थूल शरीराची, पंचमहाभूताने बनलेल्या, कशी काळजी घेतात बघा. त्यांनी कुठेही एकटं सोडलेलं नाहीये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मी प्रत्येक हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा सकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा हा इथे हा श्लोक तुम्ही हे करा, 15.15 हा श्लोक पाठ करा जमेल तर. हा हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपमोहन च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहम. तर इथे कृष्णाने म्हणजे पुन्हा इथे तुम्ही हा म्हणजे दाखवू शकता कुणाला तरी उघडून, की कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत बघा. ते सांगतायत की नाही इथे. पुन्हा आपल्या सूक्ष्म शरीराची कशी काळजी घेतात. मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांना म्हणजे मनाला, बुद्धीला खरं ज्ञान. अहंकार खरा कुठला आहे? मिथ्या अहंकार नव्हे, खरा अहंकार काय? मी कृष्णाचा नित्य दास आहे. तर हे वेदांत सूत्राचं सार पण आहे. ते इथे सांगितलंय बघा, की म्हणजे सर्व वेदांद्वारे, सॉरी, माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. हा मग इथे एक पॉइंट लक्षात ठेवा. प्रभुपाद स्वामींनी सांगितलेला की कृष्ण म्हणतो मी हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. पण ह्या गोष्टी आपलं मॉडर्न सायन्स नेहमी मेंदूशी जोडतं. मग प्रभुपाद स्वामींचं म्हणणं आहे की हे रिसर्च, सायंटिस्टना एक रिसर्चची हे गोष्ट, की शास्त्र सांगतं की हृदयामधून होतं हे स्मृती, ज्ञान आणि विस्मृती, आणि तुम्ही म्हणता मेंदूमधून होतं. आणि त्याचं हे द्यायचं असलं, आता 18व्या अध्यायात आपण दक्ष प्रजापतींची गोष्ट बघूच. तर दक्ष प्रजापतींना जेव्हा शंकर, शिवजी त्यांचं डोकं हे करतात, छाटतात, हा तेव्हा मग नंतर बकऱ्याचं डोकं आणून लावतात. पण तरी पण दक्ष प्रजापतींना पश्चाताप होतो आणि ते तो राहिलेला यज्ञ पूर्ण करतात आणि काशीला जाऊन ओम नमः शिवायचा जप करून उरलेलं त्यांचं आयुष्य घालवतात. मग आता जर का त्यांचं डोकं नव्हतं, ते तर शंकरांनी छाटलेलं, मग ही सगळी स्मृती त्यांना कुठे होती? बघा,
तर हृदयामध्ये कृष्ण सांगतायत बघा, मीच हृदयात स्थित आहे आणि मीच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती देत असतो. ओके. आणि आता हे वेदांचं सार आहे बघा. जे आपल्याला सांगितलंय कृष्णाने की वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहेत? कृष्ण आहेत. वेदांचे संकलक म्हणजे वेद मूळ निर्माण कोणी केलेत? कृष्णाने केलेत. आणि वेदांचं ज्ञान कोण दिलं? म्हणजे ब्रह्मांना कुणी दिलं वेदांचं ज्ञान? कृष्णानेच दिलं. त्यामुळे वेदांचे द्वारे जाणण्यायोग्य पण कृष्ण आहेत, वेदांचे संकलक पण कृष्ण आणि वेदांचे ज्ञाते पण कोण आहेत? कृष्ण आहेत. हे वेदांचं सार आहे, जे इथे कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. हे बघा, इथे जेवण प्रसाद बनवतायत भगवंतांसाठी. बघा, प्रत्येकाच्या हृदयात कसे कृष्ण असतील ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या माताजी. माताजी पुढची स्लाइड घ्या. माताजी ऐकू जात नाही. पण तरी पण हा महत्वाचा श्लोक आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. 15.15. इथे कृष्णानी मध्ये आपल्या सूक्ष्म शरीराची पण कशी काळजी घेतात हे सांगितलेलं आहे. ओके. बरं, ठीक आहे. हा वाचा माताजी. मी वाचते. हरे कृष्ण. च्यूत आणि अच्युत म्हणजे क्षर आणि अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्यूत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते स्त्री लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करतात. तर इथे भौतिक जगतामध्ये जे सगळी असतात हे च्यूत जीव आहेत, म्हणजे अधपतन झालेलं आहे काही ना काहीतरी ह्याच्यामुळे. आणि जे आध्यात्मिक जगतात असतात ते कोण असतात? अच्युत, म्हणजे ज्यांचं अधपतन नाही झालेलं. ओके. हे असे दोन वर्ग धरलेत, म्हणजे सिंपल भाषेत भौतिक जगातले आणि आध्यात्मिक लोकातले हे जीव. पण ह्या एकच मिनिट थांबा. ओके. तर त्यामुळे च्यूत आणि अच्युत असे दोन वर्ग आपण धरले, म्हणजे आहेत. तर ह्या अ, व्यतिरिक्त कोण आहेत? कृष्ण स्वतः अव्ययी भगवंत हे एक आहेत. आणि तेच ह्या च्यूत आणि अच्युत म्हणजे ह्या त्रिलोकांमध्ये म्हणजे सगळीकडे प्रवेश करतात आणि ह्या सगळ्यांचेच पालन पोषण करतात. म्हणजे तुम्ही कोणही असा, तुम्ही आध्यात्मिक जगातले असा, ते सुद्धा असं नाही की तुम्ही आध्यात्मिक जगात गेलात, कृष्णांच्या धामात गेला म्हणून तुम्ही कृष्णांवरचं तुमचं अवलंबित्व कमी झालं, तसं नाही. तर तुम्ही त्याही जगात कृष्णांशीच जोडलेले आहात, ह्याही जगात. फक्त इथे विस्मृती आहे. पण दोन्ही जगांमध्ये तुमचं पालन पोषण मात्र कृष्ण स्वतः करत असतात बघा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि म्हणूनच ते पुरुषोत्तम आहेत, सर्व पुरुषांमध्ये उत्तम. हे बघा, इथे सांगितलंय बघा, मी च्यूत आणि अच्युत यांच्याही अति दिव्य सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. आलं ना लक्षात? ते च्यूत आणि अच्युत ह्यांच्याही पलीकडे आहेत, म्हणजे
दिव्य आणि सर्वश्रेष्ठ आहेत, त्यामुळे ते वेदांमध्ये अ पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. आता ना इथे ही ब्रह्मविमोहन लीला दाखवली आहे बघा, इकडेच्या बाजूला शेजारी. म्हणजे कसं असतं ना, जेव्हा कृष्ण वृंदावनात म्हणजे लहानपणी ना त्यांच्या जेव्हा वनात जात असतात, तेव्हा त्यांच्या बाल गोपालांबरोबर ना एकत्र बसून घरातनं दिलेली शिदोरी खात असतात, गायी चरायला सोडून. मग एकदा ब्रह्मा येतात आणि कृष्ण सगळ्यांना डाव्या हातात दहीभात घेऊन वाटत असतात. मग आणि ते कसे माहितीये, ब्रह्मा बघत असतात की सगळी आपली शिदोरी सोडत असतात आणि मग कृष्णाला कोण लोणचं असं बोटाने चारव, मग कृष्ण पण घेत असतो. मग ती मुलं आपल्यातलं त्याला देत असतात, त्याच कृष्ण पण स्वतःमधलं त्यांना देत असतो. असं प्रेमाची देवाणघेवाण आणि अशा आनंदाने खात वगैरे असतात. मग ब्रह्मा म्हणतात की अखिल ब्रह्मांडांचे नायक पुरुषोत्तम भगवान आहे, असं कसं लहान मुलासारखं वागतील? हे खरंच आहेत का भगवंत? म्हणून परीक्षा घ्यायची ठरवतात. आणि परीक्षा घेताना ना कसं डायरेक्ट कृष्णांची घेत नाहीत. भगवंतांना त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम आहे. हे काय करतात परीक्षा घ्यायसाठी, कृष्णांच्या म्हणजे ज्या वनात चरायला गायी सोडलेल्या असतात ना, त्या गायी हे करतात, गुप्त करतात. मग मुलं म्हणतात की जरा गायी जाऊन बघून यायला पाहिजे. मग कृष्ण म्हणतात नाही, तुम्ही तुमचं हे जेवण पूर्ण करा, मी बघतो. प्रेम बघा केवढं असतं. मग कृष्ण तिकडे जातात तर गायी गुप्त झालेल्या असतात, इकडे येतात तर त्यांचे सखे गुप्त झालेले असतात. आता कृष्णांना काय हे कळतच की ब्रह्मानी हे सगळं केलेलं आहे. मग काय होतं, कृष्ण त्यांचा विस्तार करून जसेच्या तसे हुबेहूब गायी आणि गोपसखे बनवतात आणि ते घरी वगैरे जातात. मग हे सगळं बघितल्यावर ब्रह्मांना कळतं की हा, हे अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत. आणि ब्रह्मांना खूप पश्चाताप होतो. आणि मग ब्रह्म इकडे त्यांच्याकडे हे मागायला येतात, क्षमा. स्तुती पण केलेली आहे ब्रह्मानी तेव्हा. ती ती आणि ना ते जेव्हा पहिल्यांदा क्षमा मागायला येतात, तेव्हा इकडे ह्या चित्रात दाखवलंय बघा, चराचरामध्ये सगळीकडे त्यांना हेच दिसायला लागतात, कृष्ण. आणि त्यामुळे ती ब्रह्मविमोहन लीला म्हणतात. आणि मग भगवंतांची माफी मागून ब्रह्मा त्यांची स्तुती वगैरे करतात, अशी ती लीला आहे. म्हणजे कृष्ण ब्रह्मा सुद्धा त्यांना भक्तीशिवाय सहजासहजी ओळखू शकत नाही, त्यांचे भक्त त्यांना ओळखतात. हा, हा घ्या माताजी. आणि ब्रह्मांपेक्षाही बघा, म्हणजे ब्रह्मानी पण त्यांची स्तुती केली आहे आणि माफी मागितली आहे. तर ते त्यामुळे पुरुषोत्तम आहेत. सारे देवी देवता काही प्रॉब्लेम आला की जातात कुणाकडे, तर कृष्णांकडे, म्हणजे नारायण रूपाकडे, विष्णूंकडे वगैरे जात असतात. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, ते इथे बघा, ब्रह्मा दाखवलेत क्षीरसागराच्या किनारी, क्षीरोदकशाही विष्णूंकडे गेलेत. हा, कुठले असुर वगैरे त्रास द्यायला लागले की सारे देवी देवता, शिवजी आहेत, ब्रह्मा आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे लक्षात ठेवा की देवी देवतांचं पूजन जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला ते हे म्हणजे हे देऊ शकत नाही, ह्या भौतिक जगातून मुक्ती नाही देऊ शकत. कारण ते सुद्धा त्यांना काय प्रॉब्लेम आला तर कृष्णांकडेच जात असतात. मग आपण पण त्यामुळे त्यांच्याकडे जायचा प्रयत्न करायचा, डायरेक्ट कृष्णांकडे. आता इथे बघा, ब्रह्मा क्षीरसागराच्या किनारी त्यांचं ध्यान करतायत. आणि इकडे शंकर आहेत, शिवजी हे आद्य वैष्णव आहेत. शिवजी हे सतत कृष्णांच्या वर म्हणजे मन एकाग्र करून हे करत असतात, तपश्चर्येमध्ये बसलेले असतात. त्यांच्यावर म्हणजे त्यांचं मन ध्यान करत असतात कृष्णांवर. आणि ते पार्वतींना नेहमी हे सांगत असतात, भागवतम, हरिकथा. त्यामुळे अमरनाथची गुंफा आहे बघा, तिथे शंकर पार्वतीला अमर कथा सांगत होते. मग अमर कथा म्हणजे तुम्ही भागवतम धरा किंवा हरिकथा धरा, तर नेहमी ते पार्वतीला हे सांगत असतात, हरिकथा. हा, असे आहेत शंकर, म्हणून ते आद्य वैष्णव आहेत. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. मग ते जरा मीटिंग चालू होती. अं, हो, मी वाचते इकडून. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो,
तो सर्वज्ञ होय म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. मग आता इथं तुम्हाला कृष्णांना त्या भक्तीमध्ये जर का पूर्णपणे जोडून घ्यायचंय ना, तर तुम्ही हे सगळं कृष्णांविषयी जाणून घ्यायला पाहिजे. पण कसं जाणून घ्यायला पाहिजे? पूर्ण संशय विरहित होऊन. म्हणजे पूर्ण संशय विरहित होऊन जेव्हा आपण कृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, मानतो, तेव्हाच आपण त्यांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होऊ शकतो. ओके. त्यामुळे तुम्हाला काही शंका आल्या तर तुम्ही विचारून त्या शंकांचं निरसन करून घ्या आणि हे ज्ञान मिळवा की कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. मग आपण त्यांच्या अनन्य भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेऊ शकतो. इथे जसं शंकरांनी जोडून घेतलेलं आहे बघा, आद्य वैष्णव आहेत शंकर. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केलाय. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्यांच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. तर आता तुम्ही हे लक्षात ठेवा की हे निष्पाप अर्जुना, कृष्ण काय म्हणतायत अर्जुनाला की हाच वेदांचा म्हणजे मगाशी सांगितलं ना, वैदिक ज्ञानाचा परमगुह्य गाभा आहे वेदांचा. हा की कृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहे, तेच वेदांचे ज्ञाते संकलक आहे. ओके. तर हाच वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता कृष्णाने प्रकट केला. आणि जो कोणी बुद्धिमान हे जाणेल तो त्यांच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. म्हणजे कशामध्ये सिद्ध होतो? तर कृष्णांना प्राप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये सिद्ध होतो. हा झाला आपला आजचा अध्याय. मग आपण काय काय बघितलं बघा, की आपण हे भौतिक जगत कसं आहे त्याला वटवृक्षाची तुलना केली होती एका. मग त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं तेही सांगितलं. त्याचं भरण पोषण कोण करतं तेही बघितलं. मग त्याच्यानंतर बघितलं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य ही दोन शस्त्र हवीत आपल्याला ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जाण्यासाठी. पुन्हा आता आपलं एका देहातून दुसऱ्या देहात स्थलांतर होताना तुमच्या आधीच्या शरीरातलं सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार पुढं त्याचा ते जात असतात, आत्म्याबरोबर त्याचा प्रभाव पडत असतो. कृष्ण कशा आपल्या सूक्ष्म शरीर आणि भौतिक शरीर ह्या दोघांचंही पालन करतो हे बघितलं. आणि म्हणजे 15.15 मध्ये वेदांचं ते सारही सांगितलेलं आहे. हा आणि आता पण वेदांत सूत्राचा इथे आपण सारांश बघितला. ओके. तर झालेला आहे आपला आजचा अध्याय. ओके. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता तुम्ही. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा.